मी आहे उत्कर्ष आणि स्वागत करते तुमचं आपल्या YouTube चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे UKS1. तर मग चला मगाशीच आम्ही तिकडून जाऊन वगैरे आलो, तर ते तुम्ही सगळे लास्ट ब्लॉगमध्ये पाहिलंच असेल. तर मग म्हणलं चला ॲनिव्हर्सरीचा एक स्पेशल शेअर करते तुमच्यासोबत ब्लॉग, कारण की आपलं YouTube चालू केल्यापासून ही आमची पहिलीच ॲनिव्हर्सरी आहे. तर मग त्याच्यामुळे बोललं की त्याचा एक स्पेशल असा व्हिडिओ बनलाच पाहिजे. तर मग चला आता 7:45 वाजलेले आहेत आणि आता म्हटलं चला आता रेडी वगैरे होऊया. आल्यावरती थोडासा आराम वगैरे केला आणि मग म्हटलं चला रेडी वगैरे होऊया. तर ॲनिव्हर्सरी आम्ही बाहेरच सेलिब्रेट करणार आहे हॉटेलमध्ये. तर जवळचंच हॉटेल आहे. ॲक्च्युली थोडंसं वेगळं प्लॅनिंग होतं. काय झालेलं, तिकडून माथेरानवरून येताना जे ढाबे लागतात तर त्याचा वास घेऊन अशी इच्छा झालेली की ढाब्यावरती जायचं. परंतु म्हटलं चला ही ॲनिव्हर्सरी थोडीशी वेगळी सेलिब्रेट करूया, ती म्हणजे ढाब्यावरती. परंतु पाऊस एवढा येत आहे आणि ढाबा आम्हाला ज्याला जायचं होतं तो थोडासा लांब आहे, अर्धा तास तरी लागेल आम्हाला बाईकवरून जायला. मग त्याच्यामुळे ते प्लॅनिंग थोडंसं कॅन्सल केलं आम्ही. आणि इथंच आपल्या जवळच हॉटेल आहे जे आमचं पर्सनल फेवरेट आहे. तर मग म्हटलं चला आपण तिथे जाऊयात, कारण की पावसामुळे मग जवळ पण लवकर होऊन जाईल आणि एवढा प्रवास करून आला त्याच्यामुळे पुन्हा आता प्रवास करायची इच्छा पण नाही आणि कॅपॅसिटी पण राहिलेली नाही आहे. तर मग म्हटलं चला इथे जवळच जाऊयात. तर त्याच्या आधी पहिलं थोडंसं छान रेडी वगैरे होतो. तर आज ॲनिव्हर्सरी आहे, तर मग त्याच्यामुळे आम्ही काय केलं, तिघांनी म्हटलं की चला सेम घालूयात. तर यावेळेस रेड कलर आम्ही हे केला आहे. तर श्रेयांचा माझा थोडासा मॅच होतोय, परंतु यांचं थोडासा असं परफेक्ट नाही भेटला. दरवेळेस काय होतं, असं आम्ही ठरवून गेलं ना की या कलरचं घालूयात, तर नेमकं शॉपमध्ये गेल्यावरती तोच कलर भेटत नाही किंवा जो आपल्याला आवडेल त्या साईजमध्ये तो कलरच नसतो. असं आमच्यासोबत खूप वेळा झालं आहे. तुमच्यासोबत पण असं कधी होतं का नाही ते मला कमेंट करून नक्कीच सांगा. मोस्टली होतंच असं, आपण काही ठरवून गेलं ना तर ते होतच नाही. आमच्यासोबत पण खूपदा झालं आहे असं. तर मग चला आता थोडंसं ॲडजस्ट करून मग आम्ही घेतलेला आहे जो ड्रेस आवडलेला आहे त्यांच्यासाठी. तर मग चला छान रेडी वगैरे होते आणि मग तुमच्यासोबत माझं लुक शेअर केलेलं आहे. सो स्टे ट्यून गाईज. चला तर मग नमस्कार सगळ्यांना. तर तुम्ही पाहू शकता फायनली मी रेडी झालेली आहे. तर असं साधा सिंपलचं मी वन पीस वेअर केलेलं आहे आणि साधी सिंपलचीच रेडी झालेली आहे. तुम्हाला तर माहितीच आहे मी जास्त मेकअप करत नाही, कारण की फिल्टर आहेत पण ते कधी यूज करायचे, हो का नाही. तर मग असं थोडासा रेडमधून मी हा वन पीस वेअर केलेला आहे. श्रियांचा परफेक्ट रेड झाला, आमच्या दोघांचा जरा हे झाला. तर मग चला असा माझा साधा सिंपलचा लुक आहे आजचा आणि तुम्हाला श्रियांचा आणि त्याच्या पप्पांचा लुक दाखवते. तर तुम्ही पाहू शकता श्रेयांशनी पण रेड वेअर केलंय आणि पप्पांनी पण, हो ना. मम्मा कशी दिसते रे? हो. आणि काय आज अरे ॲनिव्हर्सरी ना, किती वेळा सांगायचं. हो मग आम्हाला दोघांना विश कर. थँक्यू बेबी, लव यू. तर मग चला आता आम्ही रेडी झालेलो आहोत. तर मग आता केक वगैरे घेऊन येतील आणि मग आम्ही तिथेच हॉटेलमध्ये जाऊन कट वगैरे करू आणि कसं सेलिब्रेशन काय करतोय ते सगळं तुमच्यासोबत शेअर करेल. सो आणि केक मम्मा पप्पाच कट करेल. कोणी कोणी करायचं? आपण सगळे तिघांनी पण. हो पण तुझं थोडीच बर्थडे आज. आला होता हा पण लग्नाला आला होता. पण तुला आमंत्रणच नव्हतं तरी कशाला आलेला? कुठं होतं तू आमच्या लग्नात? हा होता का? खरं का? मला भेटलं होतं. ठीक आहे ठीक आहे. मग तुला केक देऊ थोडासा. कट करायची काय गरज नाही मी करताना. हो ठीक आहे चालेल. तर मग चला आता निघतो आम्ही. पप्पा चावी काढली. तर चला तर मग आता आम्ही इथे आलेलो आहोत आणि पहिले ऑर्डर देतो. मग केक वगैरे दिलाय तर ते त्याच्यावरती ठेवून आणतील. काय काय खाणार आहे? काय खाणार? केकच खाणार. केकच खाणार. दुसरं काय नाही खायचं तुला? केकच. तंदुरी खाणार? कोंबडी कोंबडी. अरे कोंबडी खाणार. ठीक आहे मग श्रेयांश तर केकच खाईल. आपण चिकन तंदुरी खाऊ. आणि मग पुढचं पुढे ठरवू. अख्खा केक तू खाणार? हो माय गॉड, आम्हाला थोडंसं देणार.
चला आता ऑर्डर वगैरे देतो आणि पुढे काय काय सेलिब्रेशन करतो ते सगळं तुमच्यासोबत शेअर करेल. मम्मा पहिले केक कापून मग ऑर्डर तर करायचं. पहिले आम्ही केक कापणार आहे आणि मग ऑर्डर आला आपला करणार. तर केक. आपला केक आलेला आहे. कसं कापून? कसा कापता तर तुम्ही उभा राहा. पाहू शकता. उभं राहून सुंदर काप. असं यावेळेस म्हणलं रेड वेल्वेट ऑर्डर करावं. उभं राहून. उभं राहायचं तुला. चप्पल ठीक काढ. शूज खालीच काढू. तर चला तर मग आता आपण केक कट करूया. थोडेसे फोटोज वगैरे काढले मग आता केक कट करूया. तर तुम्ही पाहू शकता हा तुमच्यासाठी तर चीज रेड वेल्वेट ना. श्रियांची कशी गडबड चालू. खाऊन बघ. सर आम्हाला काढून नाही दोघी. एक मिनिट. तर मग आमचं छोटंसं सेलिब्रेशन झालेलं आहे. तर आता मी स्टार्टर ऑर्डर केलेलं आहे चिकन तंदुरी. तर मग चला ती येईल तोपर्यंत आता केक घेऊन देतो. नाही तर श्रेयांश आमचं जेवण होईपर्यंत तो जेवणार तर नाहीच आहे परंतु केकच खाईल. याला थोडंसं काढून घेतो मग बाकीचं आपण ठेवायला देऊ. मग जाताना घेऊन जाऊ. ठीक आहे. डेझर्टसाठी केक होऊन जाईल. ओके. बस राहू दे. तर मग चला पुढे काय काय आम्ही ऑर्डर करतोय कसं कसं सेलिब्रेशन करतोय ते सगळं तुमच्यासोबत शेअर करेल. तर चला पहिले आता आपण स्टार्टर ऑर्डर केले तर मग आल्यावरतीच बोलते तुमच्यासोबत. बस जाऊ नको तसं. तर मग चला श्रेयांशला आत्ताशी समजलंय की चॉकलेटचं नाही घेतो. मला बोलतो ब्लॅक कलरचं काय नाही आणलं चॉकलेटचं. तुला चॉकलेट आवडतो. स्पून खा ना व्यवस्थित. अरे ॲनिव्हर्सरी ना म्हणून म्हणलं रेड आणू. आपण कसे रेड कपडे घातले हो का नाही तसं. तर चला आता तुम्हाला सांगितलं स्टार्टर ऑर्डर केलेलं आहे. तर आता आपण मेन कोर्स पाहूया. काय खाणार आहे. मालवणीमध्ये करायचं आहे नको. मालवणी चिकन मालवणी वगैरे नॉर्मल असं जे लागतं ना चिकन थोडं स्पायसी लागेल ना मालवणी. आता आम्ही डिसाईड करतो की मेन कोर्समध्ये काय काय ऑर्डर करायचं ते आणि मग काय ऑर्डर करतो कसं ऑर्डर करतो कसं येते तर ते सगळं तुमच्यासोबत शेअर करेल. तर पहिले आम्ही डिसाईड करतो थोडंसं डिस्कस करतो. ठीक आहे. त्यावेळेस थोडंसं वेगळं ट्राय करतो. आता आपली चिकन तंदुरी आलेली आहे. आवडती का कोंबडी. श्रेयांशने जरा स्प्राईट घेतल्यानंतर तर तेच केलं आणि केक पण नाही आवडला ना. प्रत्येक वेळेस चॉकलेटच केक मागवला. खूप म्हणजे ह्यावेळेस त्याची ॲनिव्हर्सरी तर आता ते सर्व करतील आणि आम्ही मस्त खाऊ. तर चला मग आता आम्हाला सर्व केलेलं आहे आणि याच्यासोबत जो रायता भेटतो ना तर तो पण खूप टेस्टी असतो. तो पण माझा पर्सनली फेवरेट आहे. आणि आता तोंडाला एवढं पाणी सुटलं आहे ना काही सांगायलाच नव्हतं. तर चला तर मग सोबतच मला ग्रीन चटणी आवडती. हे रेड पण देतात शेजवान टाईप परंतु ही मला एवढी आवडत नाही. ग्रीनच आवडते. चला सुरुवात करूया. ही तंदुरी हाताने खाल्ल्याशिवाय त्याची मजा येते. त्या तंदुरीच्या बाबतीत काय झालं तुमचं. घे मिटून बेबी. A few moments later. आम्ही चिकन हंडी आणि चिकन मसाला ऑर्डर केलेला
चला आता आपण त्याचं spot बनवू. चिकन मसाला मला पाहिजे, चिकन बिर्याणी कोणती टेस्टी लागते. तर चला, तर मग फायनली आता आम्ही हॉटेलमधून घरी आलेलो आहोत. तर मग निघताना काही मी व्हिडिओ शूट नाही केला, कारण की श्रेयांश पण झोपलेला, त्याला झोप आलेली. ॲक्च्युली आज काय झालं, ऑर्डर यायलाच खूप लेट झालं, त्याच्यामुळे खूप बोर झालेलं. पटापट ऑर्डर आल्यावर कसं माणूस लवकर खाऊन लवकर निघतं. तर आधीच तर श्रेयांचा मूड नव्हता, त्याच्यामध्ये ते ऑर्डर लेट मग त्यांनी तो झोपूनच गेला तिथेच. मग त्याला घेऊन वगैरे आलो, आता झोप लावलंय. तर मग चला आता आम्ही पण चेंज वगैरे करतो, छान आराम वगैरे करतो. आणि कशी वाटली ही आमची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन ते आम्हाला कमेंट करून सांगा. साधं सिम्पलच केलं, म्हटलं चला बाहेर जाऊयात, काहीतरी खाऊयात. म्हणजे आम्ही मोस्टली असंच करतो, बर्थडे असो ॲनिव्हर्सरी असो, हॉटेलमध्ये जाऊन खाऊन यायचं, दिवसभर कुठेतरी फिरायला जायचं. तर असा प्लॅन असतो आमचा दरवर्षीप्रमाणे. याही वर्षी आम्ही तसाच प्लॅन केलेला. तर मग चला, तुम्हाला कसं वाटलं आमचं सेलिब्रेशन ते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूयात आपण लवकरच उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, गुड नाईट.